गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीने सर्वांनाच बेजार करून सोडले। शहरात सकल भागात तर आजही पाणी साचलेले आहे। यामुळे आता रोगराईची भीती निर्माण झाली आहे। असं असतानाच पुन्हा शहर परिसरात गेल्या काही तासांपासून ढगाळ वातावरण आहे। त्यात सोमवारी आणि आज मंगळवारी सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावून पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले आहे। तुळजापूर रस्त्यावर सोमवार सायंकाळपासून हिप्परगा, आदिली नाला आणि जुना पुणा नाका परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने या भागातील रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे। मंगळवारी सकाळी तुळजापूर रस्त्यावरील बक्षी हिप्परगा रोडवरील ओढ्याला पाण्याने वेढा घातलाय। या भागातील येण्या जाण्याचा रस्ताच बंद झाल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे। या भागात नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून हजारो रहिवाशांना घरं हस्तांतरित करण्यात आली होती। या ठिकाणच्या इमारती पाहून आपल्याला या ठिकाणची भयावहता निश्चित समजली असेलच। परतीचा पाऊस आणि सध्याच्या पावसाने शहर व जिल्हा परिसरातील छोटे मोठे नाले, ओढे, नदी तुडुंब भरून वाहत आहेत। पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीत नसल्याने सध्या शहराला पूर परिस्थितीजन्य आणि ओला दुष्काळाचे परिणाम दिसत आहे। राज्य व केंद्र शासनाने सोलापुरातील ज्या गावांना पाण्याने नुकसान केलं आहे अशा सर्व गावांना ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।